नवी मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे यांचे निलंबन रद्द करून त्यांना तात्काळ सेवेत पुनर्स्थापित करावे, तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी समाजसेवक अशोक नरबागे यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक संघटनांनी आंदोलन केले. या आंदोलनात आदर्श जनकल्याण फाउंडेशन, आंबेडकरी युवा समिती, महाराजा प्रतिष्ठान, माता रमाई सेवा प्रतिष्ठान, दलित पॅन्थर नवी मुंबई आणि मातंग ऋषी सेवाभावी संस्था यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान अशोक नरबागे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली. नेरूळ उड्डाणपुलाजवळ विजेचा धक्का लागून 2 विद्यार्थिनी जखमी झालेल्या घटनेची सखोल चौकशी करून प्रत्यक्ष दोषींवरच कारवाई करावी, तर चौकशी पूर्ण होण्यापूर्वी कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे यांच्यावर करण्यात आलेले निलंबन अन्यायकारक असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. यानंतर महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात समाजसेवक अशोक नरबागे आणि त्यांच्या साथीदारांनी प्रत्यक्ष भेट घेत सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनामध्ये प्रवीण गाडे यांचे निलंबन रद्द करून त्यांना सेवेत पुन्हा रुजू करावे, संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करावी आणि चौकशीअंती जे अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार किंवा संबंधित यंत्रणा प्रत्यक्ष दोषी आढळतील त्यांच्यावरच कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी अशोक नरबागे यांनी सांगितले की कोणत्याही अधिकाऱ्याला संपूर्ण चौकशी पूर्ण होण्यापूर्वी दोषी ठरवून कारवाई करणं योग्य नाही. निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे आणि न्यायाच्या तत्वानुसार निर्णय घ्यावा, अशी आमची भूमिका आहे. या आंदोलनामुळे नवी मुंबईतील या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून आता शासन यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जे नेरूळ परिसरात अतिवृष्टीमुळे एलपी ब्रिज खाली जे दुर्दैवी घटना घडली, जे विद्यार्थ्यांना 2 विद्यार्थी दुखापत झाली शॉक लागून, जे दुःखद बातमी आहे ती अशी होता कामा नये. परंतु जो गाडे साहेबावर जो अन्याय झाला आहे त्यासाठी जो आमचे नवी मुंबईतील सर्व दलित समाज तो एकत्र येऊन गाडे साहेबाला न्याय मिळावा ह्यासाठी आमची एक मागणी आहे. जर गाडे साहेबाला न्याय नाही मिळाला तर नवी मुंबईतील दलित समाज हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट, गाडे साहेब हे त्याला दोषी ठरवण्याचं कारण काय? तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला बोला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारा ना. तुम्ही एखाद्या दलित समाजाच्यावर तुम्ही अन्याय करता. हा कित्येक वेळेस असंच. आता या बेलापूरची बिल्डिंग कोसळली तेव्हा तुमचे अधिकारी नव्हते का? त्याच्यावर का तुम्ही हे केलं नाही? नेरूळला तलावाचा कमान कोसळली तेव्हा तुमचे अधिकारी नव्हते का? त्याच्यावर अन्याय करायचे होते, तुम्ही त्याच्यावर केस करायच्या होत्या. आतापर्यंत महानगरपालिकेनं जिथं जिथं घटना घडल्यात त्याच्यावर का केस केले नाहीत? आणि हा दलित म्हणून त्याला बळीचा बकरा बनवतात का? त्यासाठी गाडे साहेबावर जो अन्याय झाला आहे तो एकदम चुकीचा आहे. जो कोणी वरिष्ठ त्यांचे गाडे साहेबावर जो वरिष्ठ पदावर आहेत, उच्च पदावर आहेत, त्यांना पहिलं सस्पेंड करा ना. तेच आमच्या समाजाचं म्हणणं आहे की हर गोष्टीला दलित समाजच का बळीचा बकरा बनतो. त्यासाठी हा नवी मुंबईतील तमाम दलित समाजाचे सर्व आमच्या भेटीगाठी झालेल्या आहेत. जनता दरबार असल्या कारणाने आमचे माननीय वनमंत्री महाराष्ट्र राज्याचे गणेशजी नाईक साहेब यांना एक निवेदन देऊन आम्ही साहेब काय बोलतात त्याच्यावर आम्ही हे करून समोर गाडे साहेबाला या 2 दिवसात न्याय नाही मिळाला तर आम्ही सर्व नवी मुंबईचे दलित समाज रस्त्यावर उतरू एवढाच इशारा देतो. चुकीचा आरोप आहे की बाबा
तो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे, त्याची जबाबदारी आहे. अरे अतिवृष्टीमुळेच हे घटना घडलेली आहे की बाबा, जेणेकरून का तो मुद्दाम तिथं जाऊन तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला शोधा, वरिष्ठ त्याचे आपले कमिशनर साहेबाला विचारा ना जॉब, कमिशनर साहेबाला विचारा, त्याच्या अतिरिक्त आयुक्ताला विचारा हे जॉब. एखादे एक त्याचं चुकीचं कारण चुकीच्या तुम्ही निर्णय देता, ताबडतोब त्याला सस्पेंड करता, घरी बसवता. हे अन्याय आहे ना. दलित आहे म्हणून त्याच्यावर अन्याय करता का तुम्ही? एक दुसऱ्या राजकीय माणसाचा नाही, हे तुमचे जे महानगरपालिकेतले वरिष्ठ अधिकारी आहेत ना, त्या लोकांनी आमचे खच्चीकरण करते आमच्या समाजाचं, दलित समाजाचं. आमची मागणी पूर्ण नाही झाली. 2 दिवसात गाडे साहेबाला त्यांच्या ते खुर्ची नाही मिळाली की नाही, समजा खुर्ची नाही मिळाली तर आम्ही सर्व नवी मुंबईतील जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. काही दिवसापूर्वी अतिवृष्टीमुळे नेरूळमध्ये जी काही दुःखद घटना झाली, आपल्या 2 महिला ज्या विद्यार्थिनी होत्या त्यांना अपघात झाला आणि त्या आता त्यातून सुखरूप बचावल्या आहेत. परंतु या घटनेचा कुठे कोणाला तरी बळी द्यायचा आणि आपले स्वतःचे दोष लपवायचे आणि स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी आणि काही लोकांना खुश करण्यासाठी आमच्या दलित समाजातील व्यक्तीचा बळी द्यायचा, ही परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सुरू झालेली आहे. आता नवी मुंबई महानगरपालिकेतील एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आपले गाडे साहेब यांच्यावर सुडापोटी आकसापोटी ही कारवाई झालेली आहे. हे आमच्या निदर्शनास आलेलं आहे. आता साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे जर त्यांच्यावर अन्याय झालेला जर तुम्ही दूर नाही केला या 2 दिवसात, तर निश्चित आम्ही आंदोलनाची दिशा ठरवू. आणि त्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेतील असणारी मागासवर्गीय कर्मचारी संघटना, राज्य मागासवर्गीय कर्मचारी संघटना, अधिकारी संघटना, तसेच मंत्रालय क्षेत्रा म्हणजे स्तरावर असलेली जी अधिकाऱ्यांची संघटना आहे आणि समाजातील असणाऱ्या ज्या इतर सामाजिक संघटना ज्या मागासवर्गीयांसाठी त्यांच्या समाज उत्थानासाठी काम करतात, त्यांच्याशी सुद्धा आम्ही चर्चा करू. आणि उद्याच या आंदोलनाची आम्ही दिशा लवकरच ठरवू, कारण उद्या जनता दरबार आहे. माननीय श्री वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांच्या दरबारामध्ये आधी आम्ही आमचे गाऱ्हाणे मांडू आणि यापुढे कुठल्याही दलित समाजातील अधिकाऱ्याचा कर्मचाऱ्याचा बळी जाणार नाही याची शाश्वती आम्हाला आयुक्तांकडून पाहिजे. आणि ही जी कारवाई झाली आहे आकसापोटी, ही कारवाई वास्तविक आयुक्तांवर व्हायला पाहिजे. कारण एखाद्या संस्थेचा, एखाद्या संघटनेचा मध्ये ज्यावेळी एखादी काही म्हणजे समजा काही घोटाळा घडतो किंवा काही घटना घडते, तर त्याची जबाबदारी ही त्या कुटुंब प्रमुखाची असते किंवा त्या सामाजिक संघटनेच्या किंवा त्या संस्थेच्या प्रमुखाची असते. माझं नाव दीक्षा गायकवाड. नेरूळमध्ये अतिवृष्टीमुळे जे विजेचे पोल खाली पडले होते आणि त्याच्यामुळे 2 विद्यार्थिनींचा अपघात झाला. तो अतिशय दुर्दैवी अपघात होता. या सर्व गोष्टीला आणि या सगळ्या गोष्टीचा संदर्भ हा डायरेक्ट कुणाशी चौकशी न करता एक आपले दलित अधिकारी गाडे साहेब यांच्याशी जोडण्यात आला. कसलीही चौकशी न करता या गाडे साहेबांना जे निलंबित करण्यात आलं त्याचं आम्ही सर्व दलित समाज हा निषेध करतो. घडलेल्या सगळ्या प्रकरणाबद्दल आम्ही सर्व नवी मुंबईतली दलित महिला रस्त्यावर उतरू आणि जर ह्या सगळ्या आंदोलनाचा उद्रेक जर झाला तर या सर्वाला जबाबदार महानगरपालिका असेल हे त्यांनी लक्षात घ्यावे.